माननीय रमेशजी शिंदे जे भारतभर भ्रमण करतात आणि हिंदू समाजाच्या अनेक समस्यांचा अभ्यास करून ताचेर उतारे शोधून काढणे, कार्यकर्त्यांक प्रवृत्त करणे अशा प्रकारचे काम ते करीत आयिल्ले आसा. अशा प्रकारची व्यक्ती आमकां ह्या कार्यक्रमाक लागली हाजें खूब बरें दिसता. हांगा उपस्थित डॉक्टर सूरज काणेकर हे वैद्यकीय व्यवसायान आसात स्वता, पण वैद्यकीय व्यवसाय बेगीन बेगीन आटपून सामाजीक कामांनी कशे घालून घेतले अशा पद्धतीचे तांची वृत्ती आसा. बाकी सगळे पदाधिकारी जे व्यासपीठाचेर बसले ते आणि आज तुम्ही मुद्दम उपस्थित रावले ताच्या बद्दल आमकां खरेंच प्रेरणा मेळ्ळी. तरेतरेच्या म्हणजे हांगा बशिल्ल्या समोरच्या लोकांनी सुद्धा बऱ्याच कामात्मक अश्यो व्यक्ती आसात ज्यो खरें म्हणजे व्यासपीठाचेर बसूंक जाय आशिल्ल्यो पण त्यो सकयल बसल्या. अशा पात्रतेचे अनेक लोक हांगा आयिल्ले आसा. ह्या संघटनांचे प्रमुख आसा, संस्था चलयता बऱ्या पद्धतीन अशे लोक हांगा आयिल्ले आसा. त्या सगळ्यांचे स्वागत जाल्लेंच आसा. हांव परत एकदा सगळ्यांक वंदन करता आणि म्हज्या विशयाक सुरवात करता. परशुराम जयंती आसा आणि एक दुसरो विशय ह्या निमित्तान जावपाचो अशें आसा. ताच्या खातीर आजचो कार्यक्रम जो आसा पणजेंतलो गोमंतक मराठा समाजा हॉलांतलो ताची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीचेर चालू आसा. म्हजी भाची इटलीक रावता, तिणें फोन केल्लो की थंयच्या वर्तमानपत्रांनी तुजो फोटो आयला मामा आणि हाजेर आसा मोठे एक चौकट आसा आनी तातूंतल्यान आनी मोठो हाहाकार उडयलो अशें आसा. हांव खंयचो हाहाकार उडयतलो? इतली सगळी मंडळी जी आसा तांकां जे कितें अंतःकरणान दिसता ताचें प्रकटीकरण करप हें हाच्या खातीर एक व्हेईकल हांव आसा जावं. तात्पर्य कितें की ताची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीचेर आसा अशा प्रकारचो मोठो विशय हो आसा. हांगाय बऱ्याच जाणांनी आपले तोंड सोडलें हाचेर ह्या विशयाचेर विरोध केलो. रासुका खाली अटक करचो अशें हें केलें. पोलीस कंप्लेन्स केल्यो 2 पोलीस स्टेशनांनी. सरकारचेर जातीय दबाव हाडपाचो प्रयत्न केलो आणि हे सगळें करून देखील आमी सगळे जाण आज हांगा उपस्थित आसात आणि जे आमी करपाचें येवजला ते करतालेच. एकदां आमी करपाचें कितें ठरयलें जाल्यार आमकां रोखणारी खंयचीच ताकद हांगा ना अशें आमी धरतात. कित्याक खुद्द परमेश्वर आमच्या फाटल्यान आसा. आमी सामान्य लोक ना. परमेश्वराचे सगळ्या प्रकारची अधिष्ठान जे आसा हे ह्या कामाच्या फाटल्यान आसा आणि त्यामुळे तो कोण कितें उलयलो हो कोण उलयलो तो ताची दखलूय घेवपाची गरज ना अशें म्हाका दिसता. ताणें हें सगळें टिका बिका करता आसतना 2 मुद्द्यान बरी वेवस्थीत बदल केले. ताणें जे मुद्दे खरें म्हणजे आमकां फोकस करपाक जाय आज द गोवा फायल्स ही रिलीज करपाचो कार्यक्रम जो आसा त्या संदर्भात एकूय उतर एकूय मनीस उलयना हें आश्चर्यकारक. ते कम्युनल हार्मनी आनी कितें कितें कम्युनल हार्मनी केन्ना हिंदूंनी बिगडयल्ली आसा गोंयांतली देशभर. ज्यो दंगली आतां पर्यंत काँग्रेसच्या कारकिर्दींतल्यान आतां पर्यंत ज्यो जाल्यो तांकां चुकीच्या पद्दतीन हिंदू मुस्लीम दंगली म्हणटात. हिंदूंनी दंगली केन्ना उल्यो करूंक ना. दंगली सगळ्या ठिकाणी मुसलमानांनी केले अशा रिपोर्ट्स आसा CIDचे आनी सगळ्याचे. आणि मागीर ताका हिंदू मुस्लीम दंगली कित्याक म्हणटात? त्यामुळे हिंदू समाज दंगली करिना. त्यामुळे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनचो प्रश्न गोंयांत लागपाचो आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्या म्हाका निमंत्रक म्हणून ताचो अटक करपाची हो प्रश्नच येना. राष्ट्रीय सुरक्षेचो भंग करतात आता आमी हांगा सगळे. राष्ट्रीय सुरक्षा आपल्या जाग्याचेर आसा आणि आमी आमच्या जाग्याचेर आसा. 2 गजाली जी आसा ते कितें आसा सांगता. ताच्या फाटल्यान एक विशिष्ट विकृत मनस्थिती जी गोंयांत वाडटा ताज्या विरोधान आसा. आमी चित्र अशें निर्माण करून दितात हे सगळे जाण की आमी हांगाचो कॅथलीक समाज जो आसा ताज्या विरोधान आसा म्हणून. आमी कॅथलीक समाजाच्या विरोधान ना.
हे कॅथॉलिक समाज आज जो हांगा आसा तो आमच्या रक्ताचे भाव भयणी आसात म्हणून ते तांचे आनी आमचो DNA हो एक आसा. आमच्या फोरफादर्स पूर्वज जे आसा हे समान आसा. आज सुद्धा गोंयच्या तरेतरेच्या ठिकाणी आपल्यो पद्धती सोडूंक ना अशा कॅथॉलिक समाजान बरेच लोक आसात. कितेंय बारीक सारीक काम जर जालें जाल्यार देवाचो प्रसाद घेतले कळ्ळें. घरांत कसलें काम जाना अश्यो कितल्यो फॅमिलीज हांवें पळयले. चली जर एखाद्या दोगांय कुटुंबातले लग्न जर जाता आसत जाल्यार दोनूय कुटुंबातल्यान ख्रिस्ती जाल्ले तांचे पूर्वज आनी हे अशा दोगांय कडल्यान ताका वाजें वता, ताका तरेतरेच्यो भेटी वता. हे आज सुद्धा चित्र हांव पळयता. मागीर अशें एकदम फाटाफूट जावन मनस्थिती विकृत जावपाचें कितें कारण जालें आसतलें काय म्हणून. कित्याक ही विकृत मनस्थिती पोर्तुगीजांनी पोसलेली आसा. कशी पोसली ती ताचो थोडो परामर्श घेवया. पोर्तुगीजांनी म्हणजे ही विकृत मनस्थिती जी म्हणटा तो ख्रिश्चन हिंदू असो प्रश्न न्हय, अजिबात न्हय. तो प्रश्न जो आसा तो राष्ट्रीय आणि अराष्ट्रीय अशा भितरलो प्रश्न आसा. हांगा राष्ट्रीय कोण समजतात आपल्याक आणि अराष्ट्रीय कोण समजतात आपल्याक. पोर्तुगाल धार्जिणे वागणूक कोण करता आणि भारत धार्जिणी स्वदेशाचेर प्रेम आशिल्ली वागणूक कोण करता हो फरक आसा हांगाच्या हातूंतल्यान. पोर्तुगीजांनी 450 वर्सां राज्य केलें. तातूंतली 247 वर्सां थोडा थोडको काळ न्हय. आमच्या हिंदूंच्या आणि ख्रिश्चनांच्या पूर्वजांनी अतोनात धर्मच्छल सहन केलो. जगाच्या सगळ्या कानाकोपऱ्यात खंयच्याच वेळाचेर हिटलरान सुद्धा ज्यूचेर करूंक ना अशा प्रकारचे अनन्वित अत्याचार. राक्षस हारतलो. आमी राक्षसी म्हणटा तो राक्षस पट्ट करून खावन उडयतालो. हांगा सामकें नाटकां काडपाची भायर आनी कितें कितें साली काडपाच्यो एक संभाजी राजान हें सगळें भोगलें अशें न्ही. गोंयच्या आमच्या ख्रिश्चन आनी हिंदू पूर्वजांनी हें भोगलेलें आसा. हिंदू पूर्वजांनी भोगलें कित्याक तांचें धर्मांतर करपाक जाय आनी ज्यांचें धर्मांतर सुरवातीक जबरदस्तीन चर्चीन आनी पोर्तुगीजांनी केलें त्या वेळाचेर तें धर्मांतर जें आसा तें धर्मांतर तांकां सफिशियंट दिसलें ना. कित्याक ते परत आपल्या धर्मांतल्यो सगळ्यो गजाली करताले. आज पर्यंत तरी रावले बरेचशे लोक. तांची आडनांवां जर विचारली जाणट्यांची कितें आशिल्ली पाटोवच्या पयलींची जाल्यार प्रत्येक ख्रिश्चनाक हांगाच्या आमच्या बांदवाक आपल्या आडनांव खबर आसा हिंदू आसा म्हणून. ताची फॅमिली कोणाली हें ताका खबर आसा. ताचें कुलदैवत कोण तें खबर आसा. इतले घट्ट टाय आसा. खरें म्हणजे गोवा मुक्त जाल्या नंतर हे बंद जे आसा भावबंद आमच्या दोन कम्युनिटी मधले ते वाडोवपाचें काम करपाक जाय आशिल्लें. ताज्या कडेन दुर्दैवान कोणेच लक्ष दिलें ना. ते जर वाडयलें दोन हे अलग जे जाल्ले समाज पोर्तुगीजांच्या राज्यान केल्ले तांकां परत एकठांय सांस्कृतीक पार्श्वभुमीचेर करपाचें काम करपाक जाय आशिल्लें. इंडोनेशियान मुस्लीम समाज आसा म्हणजे प्रेडॉमिनंटली मुस्लीम कंट्री इंडोनेशिया. पण तांचे ते अशें सांगतात ते मुसलमान तांच्या गांवांची नांवां कांचीपुरम, कृष्णपुरम, अवंतीपुरम, अयोध्या असली गांवां आसात. सावित्री आनी कितें कौशल्य, सीता असली तांच्या बायलांची नांवां आसात. तांची एअरलायन्स जी आसा ती विष्णूचे वाहन जे आसा गरुड एअरलायन्स आसा. आमचे भशेन इंडियन एअरलायन्स आनी एअर इंडियन तांचे कडेन. आनी तेन्ना आमी जर तांकां विचारलें जाल्यार ते सांगतात सेंचुरीज बॅक we changed our religion, not our forefathers. काही सेंचुरीज पयलीं आमी मुसलमान जाले धर्मान. रिलिजन तो मशिदी पुरता संबंध. आमी ख्रिश्चन जाले चर्ची पुरता संबंध. तो राष्ट्र बदलना ताज्यामुळे, पूर्वज ताज्यामुळे बदलना. गोव्यान दुर्दैवान पोर्तुगीजांनी प्रचंड दहशतीच्या आधाराचेर हें एक वातावरण निर्माण केलें की तांच्यांनी तोंड उडूंक जायना ख्रिश्चन जाल्ल्या समाजान ताच्या फुडें. आनी जें कितें पोर्तुगीज सांगतात तें सगळें केलें वचपाक जाय अशा प्रकारची दहशत अनहर्ड ऑफ जगान खंय आयकूंक मेळना अशी निर्माण केली हांगा. हाज्या पयलीं गोव्यान इन्क्विजिशन हाडच्या पयलीं स्पेन आनी पोर्तुगालान अशा प्रकारचें इन्क्विजिशन आशिल्लें. त्या दोगांयचें मेळून एक अष्टमांश सुद्दां जायना अत्याचार. पण थंय चर्चीन कितें केलें
पाद्रींनी कितें केलें थंय यहुदी जे आशिल्ले सगळे ज्यू जे आशिल्ले तांचो नरसंहार प्रचंड प्रमाणाचेर करून उडयलो स्पेनान. ताचो इतिहास आसा, ताजे अकाउंट्स आसात, ताजे हिस्टॉरिकल पुस्तकां उपलब्ध आसा, ताजी सगळे डेटा. म्हणजे हे हांव जें कितें सांगता हो म्हजें हांवें तयार केला आनी सांगता अशें न्हय. आनी हें सगळें फ्रांसीस झेवियर ताका काही जाण संत म्हणटात, ते संत पद तांच्या धर्मा पुरते मर्यादीत आसा. म्हाका ताजेर आक्षेप ना. जे मागणार आसा अजून ताका म्हणजे इन्स्पायर्ड ऑफ ऑल दीस ते कित्याक वयल्यान रोम कन्फर करता हो आकार संत करपाचो ताका संत पद दिता. आणि धर्मांतरण जास्तीत जास्त जो कोण करता ताच्या नांवाचेर चमत्कार घालून त्या सगळ्यांक संत पद आमचो ताका आक्षेप ना. वी डोंट ऑब्जेक्ट टू इट. एखादो मनीस कोण संत म्हणतो ताका प्रॉब्लेम ना. हांव कसो म्हणू? म्हज्या पुर्वजांचेर अत्याचार करपाक जबाबदार तो आशिल्लो. गोवा इन्क्विजिशन जे हांगा हाडलें त्या हाडपाक सर्वथा रिस्पॉन्सिबल कोण मनीस जर आसत जाल्यार संत म्हणणारो फ्रांसीस झेवियर आशिल्लो. ताचो पोर्तुगीज राजा डॉन जॉन तेर्से थर्ड जो आशिल्लो तो ताचो मित्र कसो. कित्याक ताचो तो पर्सनल कन्फेसर. म्हणजे आपलें कितें चूक जाली, आपल्या हातांतल्यान कितें पाप घडलें जाल्यार पाद्री कडेन इंग्रजीन वचून कन्फेशन करता. क्रिश्चन समाज ही पद्दती आसा. तर राजा जाचे कडेन कन्फेस करतालो आपली पापां असो पाद्री फ्रांसीस झेवियर. त्यामुळे ताचो आग्रह आनी ताचो नेट जो आसा तातूंत हें इन्क्विजिशन आतां गोंयांत धाडचें. ताणें बरयल्लीं पत्रां पोर्तुगालच्या म्युझियमान जी जतन करून दवरल्या ती उदघृत बऱ्याच जाणांनी केल्ली आसा. अका प्रयोगकर म्हणून आमचे गोंयचे सुपुत्र जे आसा तांणी गोंयचे डॉक्युमेंट वापरून हांगा गोवा इन्क्विजिशन म्हणून बरयलां. जो छळ जालो ताचें बरें उत्कृश्ट चित्रण करणारें हें पुस्तक आसा. स्वर्गीय टी.व्ही. कुन्ना जे गोंयच्या राष्ट्रवादाचे जनक अशें आमी आदरान तांचे कडेन पळयतात. ताणें जें डिनॅशनलायझेशन ऑफ गोवा जें म्हणटात तें डिनॅशनलायझेशन ताणें ही पत्रां बरयल्यां. खंयच्या दिसा बरयल्लें झेवियरान पत्रां हें इन्क्विजिशनची मागणी प्रत्यक्ष ताणें केली. ताचें म्हणणें अशें आसा की हांगा सादें पाठोवपाच्यो गजालीन चलचें ना. हांगा हिंदू समाजांतलो चिवट आसा आनी ताका परत धर्म वापसी आपल्या घर वापसी करणारे इतले चिवट आसा की हे लोक आमकां जर पोर्तुगीज साम्राज्य हांगा जर कायम दवरपाक जाय हजरामत जाल्यार ह्या लोकांक सगळो राजकीय शासनाची सगळी ताकद ताच्या फाटल्यान लावपाक जाय. हे म्हणटा तो संत म्हणटा. हें बरयल्लें आसा, हें म्हजें न्हय. आनी आमी आज मुक्त आसा. 60 वर्सां जालीं आमकां गोंयांत. हांव भारताचो नागरीक आसा, हांव पोर्तुगालचो नागरीक ना. त्या वेळाचेर जे कितें छळ केल्ले पळय ते छळ जे आसात ते बऱ्या खातीर केल्ले, आमचे कल्याण करपा खातीर केल्ले अशें म्हणपा सारकी बुद्धी म्हजी आजून वचूंक ना रसातळ. आनी त्यामुळे हें झेवियराक खबर आशिल्लें स्पेनांतल्यान आनी पोर्तुगालांत केल्ले अत्याचार आनी म्हणून ताचो आग्रह ताणें हांगा धरलो. माणुसकीच्या आधाराचेर खंयचो मनीस अशा प्रकारे काम जर केलें जाल्यार रक्षण करता जातलो. हांव प्रश्न क्रिश्चन बांधवांक सुद्दां विचारता. जाणी विरोध केलो म्हणजे ज्या मनशाक इन्क्विजिशन हाडपाक कारणीभूत जाता आनी ते बरोबर आसा, योग्य मार्ग आसा तो जिजस क्रायस्टा कडेन व्हरपाचो, हें जर तो सांगता जाल्यार ह्यो करुण्यो काय म्हणून राक्षसाक सुद्दां लाजोवपाचें. ताका हांव म्हणूंक शकना गोंयचो साहेब. इन्सल्टींग न्हय, अपमानास्पद आसा. दुसरें एक माणुसकीच्या आधाराचेर कोण रक्षण करता ह्या प्रश्नाक अजून टिका करणारे उत्तर दिना. दुसरी गजाल, गोंयचो साहेब हे केन्नाच्यान अस्तित्वान आयलें तर ते अस्तित्वान आयलें संभाजी महाराजांची स्वारी जाली 1683. 26 दीस संभाजी महाराजांचे सैन्य हांगा आशिल्लें आनी पोर्तुगीजांक पुरते खलास करप हें ठरोवन आयलें संभाजी महाराज. सगळे गेले, जुव्यान जबरदस्त मार दिलो पोर्तुगीजांक. व्हायसरॉयचो परत सुटलें सगळें सैन्य आनी ओल्ड गोंयच्या चर्चीन येवन थंय रावले. साश्टीन फक्त 2 किल्ले रायतूर आनी मुरगांव हे जर सोडले आनी बार्देशांतले जे ताब्यान आशिल्ले पोर्तुगीजांचे तातूंतले रेशमानुश आनी आदवत अशे फुटके गेले. हे जर सोडले आनी गोवा बेट जर सोडले पोर्तुगीज
पोर्तुगीजांचे साम्राज्य खाला आणि जर फुरसत मेळटा संभाजी महाराजांक जाल्यार ईस्टर्न एम्पायर म्हणून जो गौरव हे डबा डबा करून ढोल बडयताले ती खलास जावपाची जाला. आमचे दुर्दैव म्हणपाक जाय ते सगळे भयभीत जाले, सगळे पाद्री बिद्री सगळे व्हायसरॉय हे ओल्ड गोवाचे चर्चीत जमले. फ्रांसीस झेवियराच्या शवा वयले हे काडले ताणें भायलें झाकण आणि ताज्या शवाचेर तांच्यांनी राजदंड दवरलो पोर्तुगीजाच्या व्हायसरॉय आणि ताचे कडेन प्रार्थना केली की तूं आमचो संत, तूं हे आतां वाच. आक्रमण आयलां संभाजी महाराजांचें. संभाजी महाराज हो आमचो राष्ट्रपुरुष मरे भारताचो. ताजें आक्रमण आयलां आणि त्यामुळे हे तुजें जें आसा साम्राज्य जें आसा पोर्तुगाली ताजें रक्षण कर. त्याच वेळाचेर शाह आलम हो औरंगजेबाचो व्हडलो पूत 1 लाखाची फौज घेऊन पोर्तुगीजांक मदत करपाक येता आणि गोंया कडेन पावला ही बातमी संभाजी राजान. तेन्ना फोन आनी वायरलेस नाशिल्ले, त्यामुळे गाडी पावल्या शिवाय आणि खंय खबऱ्या आसल्या शिवाय कळनाशिल्लें. त्या आयल्या बरोबर संभाजी महाराजान सामकें हें करून म्हणजे दुःख जावन तांकां माघारी फिरचें पडलें. आणि तो एक चमत्कार फ्रांसीस झेवियरांच्या नांवाचेर रुजू जालो की हाणें ताचेर राजदंड दवरलो आणि पोर्तुगीज साम्राज्याचें रक्षण कर म्हणून मागलें आणि पोर्तुगीज साम्राज्याचें रक्षण झेवियरान केलें. असो एक चमत्कार ताच्या खात्याचेर जमा जालो. आमकां प्रॉब्लेम ना, हाजो प्रोपागंडा चर्चीन केला. झेवियरान गोंयचें रक्षण केलें अशें ते म्हणटात. पोर्तुगीजांचें रक्षण केलें म्हणून म्हणिना. आता पोर्तुगीज गेल्या नंतर तेन्ना म्हणटाले आता आमकां फटयतात ते हिंदूंक आनी क्रिश्चनांक आणि ते सांगतात तांच्यांनी गोंयचें रक्षण केलें. गोंयचें न्हय, पोर्तुगीज साम्राज्याचें रक्षण केलें. ते कोणाचें रक्षण केलें, खंयचो कित्याचो राखणदार ते सांगा मरे एकदां आमकां कळोवनी. भारतीय स्वातंत्र्याचें रक्षण केलें आणि परकीय स्वातंत्र्याचें रक्षण करपा खातीर पुण्याई ज्याची वता तो राष्ट्रीयतेच्या निकशाचेर कसो आमचो जाता तो साहेब. त्यामुळे ही दुसरो निकश जो आसा हो राष्ट्रीयतेचो निकश आसा आणि त्यामुळे ताका आतां पर्यंत म्हणटाले पोर्तुगीज आसतना सगळे आता 60 वर्सां जर आमची जाल्ली आसा जाल्यार आता तरी हें सोंपूंक जाय अशें म्हाका दिसता. अशें हिंदू समाजाक दिसनाय गोंयच्या. गोंयचो स्वाभिमानी हिंदू समाज जो आसा ते आजून शिल्लक उरल्या पोर्तुगीजांच्या यातनांतल्यान, यमा यातनेंतल्यान. आणि अनेक ख्रिश्चन्स बांधव अशे आसात गोंयांत. हांव जाणा शिकलेले सवरलेले भान दवरणारे पुस्तकांचो अभ्यास करणारे ते ह्या सगळ्या गजाली कडेन दे डोंट एग्री, ते सहमत ना. हांव ताचेर एक हें दिवपाक सोदता, राष्ट्रीयतेचो निकश म्हणून हांवें सांगलें. हांव कुंकळेच्या ख्रिश्चन बांधवाचें उदाहरण दिवंक सोदता. बऱ्याच जाणांक खबर आसतलें तें. महानायक स्मारक म्हणून आसा कुंकळे उबें केल्लें आसा. तें कोणें उबें केलां खबर आसा? हिंदू आनी कुंकळेच्या मेळून तें स्मारक केलें आसा. तें कोणाचें स्मारक? तें तांच्या 16 हिंदू पुर्वजांचें स्मारक आसा. तें स्मारक जावचें न्ही म्हणून स्थानीक पाद्रीन टांग अडोवपाची प्रयत्न जेन्ना केली तेन्ना तांचो नेतो जो प्रोफेसर डॉक्टर व्हेरिसिमो कुतिन्हो म्हणून स्वातंत्र्य सैनीक हो जो आशिल्लो हो नेतो तांचो हिंदू आनी क्रिश्चनांचो कुंकळेचो. तो जो नेतो आशिल्लो ताणें सांगलें की हाज्या फुडें पाद्रीन जर टांग आडायली जाल्यार कुंकळेच्या चर्चीन शांतादुर्गेची प्रतिमा स्थापन करून ताची कटींग आसा म्हजे कडेन पेपराचें. कित्याक ऐतिहासीक क्षण तो म्हणजे हांगाचो कॅथलीक पोर्तुगीजांनी वाटयलो पण ताणें आपलें ब्रीद सोडलें ना. ताणें आपली राष्ट्रीयता सोडली ना, नॅशनॅलिटी सोडली ना. आणि ताणें फ्रांसीस सार्दिनान ताचें उद्घाटन केलें. हांव आशिल्लो त्या वेळाचेर थंय. संघाचे 200 स्वयंसेवक त्या ऐतिहासीक क्षणाक उपस्थित आशिल्ले आणि आमी पळयलां की डॉक्टर प्रोफेसर व्हेरिसिमो कुतिन्हो जो आशिल्लो ताणें भाशण करता आसतना ताणें सांगलें आणि मुख्यमंत्री फ्रांसीस सार्दिनाकूय सांगलें असो उल्लेख करा की आवर डायड अँड स्वराज्य. म्हणजे एका कॅथलिकान सांगता आमकां हें आसा कित्याक आमचे बंद तुटूंक ना.
आम्ही एक आसा राष्ट्र ऑन द बेसिस ऑफ नॅशनॅलिटी वी आर वन. रिलीजन वाय राष्ट्रीयता जेवणी न्ही. आणि त्या लोकांनी हे महानायकाचे स्मारक बांधणे ते थंय आसा. थंय एक कपेल आसा अजून त्या तळेभाटान त्या स्मारकाक न्ही. त्या कपेलाचें नाव हांवें पळयना, हांवें ताचो फोटोग्राफी काडलो तेन्ना. ताचें नाव मार्टिर्स चॅपेल म्हणून आशिल्लें. तर हे सगळे वेरिसिमम एडवोकेट जोकीम डायस जे स्वतंत्र गोंयचे पहिले मंत्रिमंडळ बाबूसाहेबांचे जालें, ताजे एटर्नी जनरल आशिल्ले, अत्यंत देशभक्त मनीस. पत्रकारांक खबर आसतली फ्लावियन ऑफ डायस म्हणून स्वातंत्र्य सैनिक. अशे अनेक क्रिस्तांव बांधव जे आसात जे स्वातंत्र्य सैनिक आशिल्ले स्वता आणि जाणी भाग घेतलो त्या सगळ्या ह्या मुवमेंटान. आणि तांणी हाका सुद्दां सांगलें सार्दिनान की उल्लेख करता आसतना आमच्या पूर्वजांचो दे स्टूड फॉर स्वधर्म अँड स्वराज्य हे वापर तूं म्हणून वाक्य. आणि ते फ्रांसीस सार्दिनान आपल्या भाशणात ते वाक्य वापरलें. सगळ्यांनी ताण्यांचो कडकडाट केलो. हे जे आसा मार्टिर्स चॅपेल, ते मार्टिर्स चॅपेल कोणाची याद दवरपाक आशिल्लें? ते सपाद्री जे कुंकळकारांनी पोर्तुगीज सैनिकांक घेवन बाटोवपाक आयिल्ले स्वाभिमानी कुंकळकार. आणि ती जी लढाई जाली तातूंतल्यान कुंकळकार पेटून उठले. आमकां बाटोवन दिवचे ना, धर्मांतर करून दिवचे ना, आमचें देवूळ पाडून दिवचे ना. तांणी जो हल्लो केलो तातूंत पाद्री बळी पडले. त्या पोर्तुगीज पाद्री, पोर्तुगीजाचे काम करणारे, धर्मांतराचे काम पोर्तुगीजांच्या आत्मेचेर करणारे, तांच्या यादीन मार्टिर्स चॅपेल कुंकळेचें आशिल्लें. आज तुम्ही जर गेले जाल्यार ताचेर मार्टिर्स चॅपेल हें नांव ना. कित्याक हे ख्रिश्चन बांधवांनी ते दवरून दिवं ना. तांणी सांगलें दे आर नॉट अवर मार्टिर्स, दे वर पोर्तुगीज मार्टिर्स. अवर मार्टिर्स आर अवर फोरफादर्स. आमचे पूर्वज जे आसा ज्यांचें रक्त आमच्या धमन्यांनी व्हांवता ते जे आसात ते मार्टिर्स आसा. आणि तांणी हे मार्टिर्स मेमोरियल महानायकाचें स्मारक मोठे स्वाभिमानाचें चिन्ह गोंयचे जावचें अशा प्रकारचें थंय उबें केल्लें आसा. धर्मापेक्षा रिलिजनापेक्षा राष्ट्र मोठें आसता. रिलिजन सकयल आसता. हांव हिंदू, हांव क्रिस्तांव, हांव मुसलमान. राष्ट्र पयलीं. राष्ट्र देवो भव अशें आमी जे म्हणटात ते पयलीं. ते कुंकळकार ख्रिश्चन बांधवांनी खरें करून दाखयलें. आज सुद्दां जे तांचे तरेतरेचे हे आसात संघटना आसा, वेगवेगळ्यो तांचे क्लॅन्स आसात, ते तांच्यो छत्र्यांचो उत्सव म्हणून जाता. तातूंतले काही ग्रुप जे आशिल्ले कुटुंबाचे तांकां पूर्ण वांटयले. 6 ग्रुपां, 4 ग्रुपांक 50% वांटयले. आणि 2 ग्रुप जे उरलेले ते एक ग्रुप हो पूर्णपणे वांटयनासतना आता त्या वेळाचेर हो छत्र्यांचो उत्सव जो जाता थंय हिंदू ख्रिश्चन आज सुद्दां एकत्र येतात, छत्र्यो नाचयतात, गुलाबान आपल्याक मागून घेतात आणि तो उत्सव जो आसा हिंदूंचो तांच्या पूर्वजांचो तो साजरो करतात. ही भूषण आसा. वी आर प्राऊड ऑफ देम. आमी पोर्तुगीजांचे राज्य केले आमचे. पोर्तुगीज आमचे बापूय केन्नाच नाशिल्ले. पोर्तुगीजांचे बूट चाटणारे लोक आमचे केन्नाच व्हडले लोक नाशिल्ले राष्ट्रगुरू. हे केन्ना तरी हांगाचो हिंदू आनी ख्रिश्चन बांधव शिकत काय म्हणून इतिहासावयल्यान. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय हातूंतल्यान पॅन इस्लाम, पॅन ख्रिश्चनिटी, पॅन कम्युनिझम ह्या आहारापासून तुमकां राष्ट्रवादूच लागना काय कितें अशी विकृत मनस्थिती सगळ्या ख्रिश्चनांची ना. काही विशिष्ट ग्रुप हांगा आसा पोर्तुगीज जाल्लो ताजी विकृत हे आसा ताच्या विरुद्ध आमकां खेळचें पडटा. आज हांगा कशें आसा म्हाका हांव गेलेली आय एम नाव 74 years old. तरी 60 वर्सां हांव सामाजीक कामांत आसा गोंयभर. आणि म्हाका एक विकृती गोंयांत निर्माण जाता कशी दिसता. त्या विकृतीचो भंय दिसता. ती विकृती म्हणजे आमी एकदम हिंदू आनी ख्रिश्चन गुण्या गोविंदान रावता बी अशें सांगणारे जे लोक आसतात तांकां काही स्थळां दाखयतात. आमकां गुण्या गोविंदान क्रिस्तांवांक आनी हिंदूंक एकठांय रावूंक दिना ह्यो शक्ती. त्यो शक्ती राजकारणान आसा कदाचित. त्यो शक्ती पादरी लेवलचेर आसा चर्चीन. ते हिंदूंक आनी गोंयच्या क्रिस्तांवांक एकठांय येवंक दिना अशें म्हजें म्हणणें आसा. ताची उदाहरणां सांगता. स्वर्गीय टीव्ही पुन्हा अराष्ट्रीयकरण म्हणून जें पुस्तक बरयलां डिनॅशनलायझेशन ताजो भंय कितलीं वर्सां पयलीं ताका दिसता
दिसतालो हे सगळे राष्ट्रभावनाचो खलास जातलो अशें तांकां दिसतालो आनी तो खरें आसा अशें म्हाका दिसता. गोंयांत 2 राष्ट्रां निर्माण जातलीं अशें दिसता म्हाका. आमी जावंक दिवचे ना तें, आमी कितें मेल्या, पण अशें करपाचो प्रयत्न आसा. एक पोर्तुगाल धार्जिण्या लोकांचें वेगळें राष्ट्र, ताची संस्कृती वेगळी. त्या पोर्तुगीजांनी आमची संस्कृतीच बदलली. आमकां ताचें नांव दिलां ताणें मॉन्ग्रेल्स म्हणून, टी.बी. कुन्नानी आपल्या पुस्तकांत ह्या लोकांक. म्हणजे ते आसात ह्या देशांत जल्मले पण फॉरेनर अशे भशेन वागतात ते काळ्या कॅटगरीचे लोक. म्हणजे तांचो ड्रेस बदललो, तांचे खाणें बदलले, तांचे आनी कितें बदलले, तांचे संस्कार बदलले, सगळें बदललें तांचें. आनी जणू काय आमी हांगाचे न्हयच अशें ताची विकृती, परवर्शन ऑफ मायंड हे तयार केलें. तें कशें जालें खबर आसा? एक स्टॉकहोम सायकोलॉजीन जे कोण आसा, सायकियाट्रिस्ट जे आसा, तांकां खबर आसतलें हो दोश कसलो आसा तो. हो दोश स्टॉकहोम सिंड्रोम म्हणजे कितें जाणा, म्हज्या आवय बापायचेर जाणें अत्याचार केले, वाट लायली तांची, दहशत करता म्हजेर, की त्या दहशतीचो एक कॉम्प्लेक्स निर्माण जाता मनात. आनी मागीर म्हाका जर कोणें विचारलें ताणें तुका कसो वागयलो रे, अतिशय बरो वागयलो म्हणटा, तांची स्तुती करता, तांची तोखणाय करता. म्हज्या आवयचेर बलात्कार केल्ल्याची आरती उतरोवपाची मनस्थिती जी आसता ताका स्टॉकहोम सिंड्रोम म्हणटात. ताची कथा सांगिना खंयच्यान हो शब्द आयलो. पण जे परत अर्जिने लोकांनी जे अत्याचार केले ते कितले बरे आशिल्ले. ही विकृत मनोवृत्ती जी आसा ही गोंयच्या वाट लायतली, ताका वाट लावून दिवंक जायना. आमी हिंदू ख्रिश्चन भावांक राष्ट्रीयतेच्या आधाराचेर एकठांय करपाक जाय, नाजाल्यार आमकां 2 राष्ट्रां निर्माण जाणें हें अटळ आसा अशें म्हाका दिसता. आनी तांची वाड जायत आसा, ती वाड थोपोवंक जाय आमी. उदाहरणां सांगता, फादर सुकुरमेंदीश म्हणून एक आसा, ताचो व्हिडिओ म्हज्या कडेन आसा आनी तुमच्या कडेन आसतलो. त्या व्हिडिओचेर फादर चर्चीचो कॅथलिकांक मार्गदर्शन करणारो अनेक लोकांक ताणें बदलता तांची जिवनां असो. ताजें तो भाशण करता. तो कितें भाशण करता खबर आसा? पोर्तुगेज हांगा आयले तेन्ना ते गोंयांत 60 वर्सांचो 60वो प्रजासत्ताक दिन तो आमी साजरो करता. त्या वेळाचेर ताजें भाशण जमलेलें लोकांच्या समोर, की हांगा डच आयले, फ्रेंच आयले, जायते लोक आयले युरोपांतले आनी पुर्तुगीजूय आयले. त्या बाकीच्या लोकांनी कितें कितें केलें वायट, पण पोर्तुगीजांनी कसलोच वायट गजाली करूंक न्हय. वाक्य हांवें पाठ केली. पोर्तुगेज बऱ्या भाशेन आयले आनी बऱ्या भाशेन गेले. ते मोगान आयले आनी मोगान गेले. गोवा इन्क्विजिशन हो मोग असो आमचेर गेलो. तो हाका खबर नाका कितें काय म्हणून. आनी त्यामुळे दुर्दैवाने हो अशा प्रकारचो ग्रूप जन्माक आसा हांगा आयलो. पाड घालता गोंयची तो. ताणें हें सांगलें, फादर विक्टर फेर्नांद म्हणून आसा, राजोल सेमिनाराचो रेक्टर आसा, मोठो मनीस, संशोधन बी केलो. ताणे खातीर लेख बरयलो म्हजे कडेन आसा, पेपर वाचन केलें ताणें. आनी गोंयच्या एका कॅथलिकानूच ताका उत्तर दिलें. तो बरयता पोर्तुगीजांनी देवळां बिवळां पाडलीं, पण त्या वेळार एकूय हिंदू अशें विधान तो करता. विसंगत विधान स्कॉलर समजतात. हांगा गोंयांत पोर्तुगीज कशे बरे आशिल्ले ताजो नवो इतिहास निर्माण करपाचें षडयंत्र हांगा पयशे दिवन चालू जाल्लें आसा. अनेक भाड्याक घेतल्या स्कॉलर्स आनी हें सगळें काम चालू आसा. हें जालें 4000 गोंयकारांनी आयकलां आसतलें तुमी, ताचो उल्लेख करता. युनायटेड नेशन्स पिटिशन केलां ऑनलायन आनी दुर्दैवान ताजेर सयो आशिल्ल्यो एकाच समाजाचे लोक आसात. हें दुर्दैवान म्हणचें पडटा. आनी ताणें कितें बरयलां खबर आसा युनायटेड नेशन्साक, की आमकां जबरदस्तीन भारतांत विलीन करून घेतले गोंयांत. आमी भारताचो भाग न्हय, आमचे स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोशीत करपाचें आमकां हें दिवचें. अशा पद्दतीची देशद्रोही मागणी. हें कितें कम्युनल हार्मोनीचेर भितरल्यो गजाली ह्यो देशद्रोहाच्यो गजाली मरे ह्यो. कम्युनल हार्मोनी क्रिश्चनांनी आनी हिंदूंनी केन्ना बिगडयल्ली आसा? काय कोणें बिगडयल्या? अराष्ट्रीय तत्वांनी बिगडयले. नॉर्मल क्रिश्चन जो आसा, बरो क्रिश्चन काळजाचो, ताणें बिगडोवंक न्हय, पण हे प्रयत्न सगळे चालू आसा. मायकेल लोबो नांवाचो माजी मंत्री आनी आतांचो आमदार आसा, नेतो काँग्रेस पक्षाचो, हांव नांव घेता कित्याक ते अशे उघड माथ्यान 4 गजाली सांगतात. ताणें शिवजयंतीची मिरवणुकीक विरोध केलो. ताणें
सगळी मिरवणूक काढली, विरोध केला. शिवाजी महाराजांचा पुतळो निर्माण करताना कमिटी झाली, त्या कमिटीत फूट घातली आणि धमकी दिली जाऊन जाईना म्हणून. आणि काही दिवसांनी ताणे पोर्तुगीज खेळाडूचो पुतळो त्या कळंगूटच्या वा बसयलो आणि ताचे उद्घाटन करून ह्या पोर्तुगीजांच्या दूत ये विकृत जी मनस्थिती जी आसा त्या मानसिकतेचे दूत ये अशें हांव म्हणचो ना जाल्यार आनी कितें म्हणटलो काय म्हणून. म्हापशा हांगा आसा, म्हापशाच्या चौकान छत्रपती शिवाजी महाराजांचो अश्वारूढ पुतळो आसा. देशभक्त स्वाभिमानी नागरिकांनी म्हापशेकारांनी तो उबो केल्लो आसा. ताका विरोध करपाक 40 जण उबे रावले थंय. त्यांना ताजेर आवरण काडून नाशिल्लें, ताजे हातून अनावरण जावंक नाशिल्लें आनी ताणें प्रेस दीस दिलो थंय आनी तांच्यानी आनी म्हापशेकारांनी विरोध केलो ताचो वचून. आणि मागीर ताणें सांगलें की शिवाजी महाराजाचो पुतळो जर हांगा केलो जाल्यार कम्युनल हार्मोनी बिगडटली. वा, देशभक्तीची कामां केली जाल्यार दळीतऱ्यानो तुमची कम्युनल हार्मोनी बदलता आनी अराष्ट्रीय कामां जेन्ना तुमी करतात तेन्ना कम्युनल हार्मोनी बदलपाचें चित्र ना. आमी तुमकां ठोकून काडटले, देशद्रोह केले दवरचे नाशिल्लो. आनी क्रांतिकारी सलोखा मागीर पोलिसांनी आपयले, मागीर सलोखा एक टीम तयार जाली. तुजेंय बरें म्हजेंय बरें असल्या करपाच्या भानगडीक वचना आमी. हो गोंयचो लोक जो आसा हो स्वयंभू जावपाक जाय आता स्वसंरक्षणाक. आमी ख्रिश्चन बांधव हे आमचे आसा, पण एखादो देशद्रोह करणारो हिंदू जरी असलो जाल्यार ताका सुद्धा ठोकून काडपाक जाय. रिलीजन criteria is nationality, which nation you belong to, which nation you show your loyalty. हो प्रश्न. तो पात्री जो सुकुरमेंदीश जो आसा ते जालें. साऊंड जासिंत बेट आसा वास्कोच्या थंय, ते साऊंड जासिंत बेट जे आसा थंय राष्ट्रध्वज फडकोवपाक विरोध केलो. पाद्रीचे म्हणजे नेवी आयली, प्रायम मिनिस्टर्स ऑफिसांतल्यान हें सगळें सांगलें 75 वर्सां भारताच्या स्वातंत्र्याक जाता म्हणून देशातल्या सगळ्या बेटांचेर तिरंगा झेंडो फडकोवपाचो कार्यक्रम देशाचो आशिल्लो. तो फडकोवपाक गेल्यार खंयच्या पाद्रीन ताका विरोध केलो. लोक आयले थंय आनी पाद्रीची परवानगी घेतल्या शिवाय ह्या बेटाचेर झेंडो फडकोवपाक दिवचो ना अशें सांगलें. आनी मागीर ताची सर्वसारो केली. ती आमकां खबर आसा काय सर्वसारो केली तें. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आसा हांगा, तांणी रिएक्शन दिलां. ताजो नेता येलो, कशेंच सोडपाचें ना, लावन दिवपाचें ना म्हणून भाशण केलां ताणें. आनी मागीर शेपटी घातली. गव्हर्नमेंटान ताणें सांगलें स्ट्रिक्टली हाजेर देशद्रोहाचे खटले पडटले म्हणून त्या वेळाचेर थंय राष्ट्रध्वज लावपाक दिलो. आनी मागीर हेवटेन देवटेन अशें हें करून ना आमी खंय विरोध केलो, आमकां तांच्यांनी कांयचे हें सांगलें आनी कितें ही सगळी सर्वासर्व मागीर सुरू जाली. सुकुरमेंदीस नांवाच्या पाद्रीन जें कितें हें उलयलो ताणें आमकां संस्कृताय दिली. पोर्तुगीजांनी आमकां बरें नागरीक केले. पोर्तुगीजांनी वता आसतना मोरान गेले, ताणें गोंयचें उद्ध्वस्त केलो ना. तांकां सांगताले उद्ध्वस्त कर म्हणून, पण ताणें केलें ना. तें मोगाळ त्या मोराचो अनुभव आमी 252 वर्सां घेतला. गोवा इन्क्विजिशन जाली. कितलो मोग रे, राक्षस सुद्धा करचो ना इतलो मोग. आणि त्यामुळे अराष्ट्रीयता वाटता इतलेंच न्हय, द्विराष्ट्रवाद निर्माण जाता. भारताची फाळणी जावच्या पयलीं बॅरिस्टर जिनाच्या नेतृत्वाखाली अराष्ट्रीयता द्विराष्ट्रवाद निर्माण जालो. म्हणजे आमच्या एकाच देशात 2 राष्ट्र, एक पाकिस्तान मुसलमानाचे आणि एक हिंदूंचे, आणि त्या आधाराचेर फाळणी जाली. गोंयचे तुकडे जावपाक दिवपाचे ना आमकां. आणि त्यामुळे आमी संघटीत रावचे पडटले. आमकां खंयच्या धर्माचो द्वेश ना, धर्माच्या लोकांचो द्वेश ना. आमी अशें मानतात की आमच्या दोगांयचे मेळून हिंदू क्रिश्चनाचे फोरफादर्स एकूच आशिल्लो. फक्त तांच्या पैकी काही जाण फुडें येवपाची गरज आसा आनी हें जोरान सांगपाची गरज आसा की अवर फोरफादर्स वी डिड नॉट चेंज अवर फोरफादर्स. हांवें इंग्रजीन आयकलां, फादर युक्लिड डिसोजा नांवाचो मोठो मनीस, पंडीत जवाहरलाल नेहरूचो मित्र, तो चळवळीन आशिल्लो. तो जेन्ना भायर पडलो तेन्ना ताजे अंत्य शोक सभा जी आसा ही चर्चेत 5 मिनटां 2 मिनटां सुटली. शोक सभा जी जाली तातूंत ती चर्चीनूच घेतली तांचे आनी मोठो मॉब 3,500-4 हजाराचो पॉप्युलर मनीस हो. आनी तो हें सांगता आसतना ते सभा जाली तातूंत 3 वक्त्यांनी भाशण केलें. तातूंतलो एक वक्तो हांव. दे सिलेक्टेड मी
लोक जे प्रोपागंडा करतात की ख्रिश्चनाचो द्वेष करणारा म्हणून त्या कांगांना बरोसा कुंकळेच्या कॅथलिक भावान कितें आसा आनी हे केलें आनी सिनियर फर्नांडीस नांवाचो जो हे आशिल्लो वकील आशिल्लो ताणें पयलें भाशण केलें सिनियर आतां ना तें ताणें भाशण केलें की आमी years back we changed our religion by accident. त्या भाषण केलें आणि तो म्हणलो की नाव वी आर गुड क्रिश्चन्स वी हॅव टू बी. पण ज्या मनशाक बोटाक धरून हांव बापायच्या बरोबर येतालो म्हाज्या कडेन तेन्ना तो म्हाका जो सांगतालो की आमच्या हातून हिंदू रक्त आसा हें विसरूं नाका तूं केन्ना म्हणून. तो मनीस हो अशें म्हणून सांगलें ताका हांव आर्गांव ओंपता आनी फुडल्या सगळ्या पिढयांनी हें लक्षांत दवरचें की गोंयच्या हिता खातीर भारत देशाच्या हिता खातीर आमी हिंदू आनी ख्रिश्चनी राष्ट्रीयतेच्या आधाराचेर एकत्र येवपाक जाय हें ताणें त्या भाशणान सांगलें. पाद्री ज्या वयल्यान आल्टार वयल्यान भाशण करतात त्याच आल्टार वयल्यान ही भाशणां जाली. म्हाका कौतूक दिसता परत एकदा हांव ताचें हें करता आनी त्यामुळे ही द्विराष्ट्रवाद जो आसा तो हांगा येवंक जायना आनी स्पर्श करतालेच आमचे रमेशजी शिंदे त्या विशयार. पण हांव एक बेठो हें करता की हांगा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नांवाचो आनी एक धोको निर्माण जाला. सेमी नांवाची स्टुडंट्स ऑफ इस्लामीक मुवमेंट ऑफ इंडिया हाजेर बंदी आसा. ती संघटना आतां पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अशें नांवान हांगा कारवायो करतात. पाकिस्तान जिंदाबादच्यो घोशणा आतां मडगांव फातोर्डा जावंक शकता जाल्यो. बाबरी ढाच्याचेर जंय बाबरान जें राम मंदीर पाडिल्लें त्या जाग्याचेर राम मंदीर उबें रावता तें पाडून थंय बाबरी मशीद बांदतले अशे पोस्टर्स गोंयभर लागतात. तलवारी दोनूय हातान घेवन त्या परजुपाचें काम जाता. शस्त्रास्त्रांचो सांठो केल्लो आसा. आमच्या सगळ्या लिडरांक अटक केल्या हिंसेच्या कारवाया वयल्यान. खून मारल्या मारामाऱ्यो केल्या दंगली केल्या ह्या PFIचे SDPI म्हणून तांची ब्रांच आसा. हे सगळ्या गोंयान सगळ्या गांवांनी कार्यरत आसा. गोंयान एका काळाचेर 4 कॉन्सन्ट्रेशन्स आशिल्ली मुस्लीम. आतां पाकिस्तानाक गोंयाचे भितर जाले ते ओळखूचे ना खंयच्यान आयले. वेगवेगळ्या भागांतल्यान ते आयले. फॉरेस्ट लँड जे आसा सांग्या सारकिल्ल्या भागांत थंय 2 किलोमीटर भितर गेल्या नंतर फॉरेस्टाच्याच जमनीन दर्गे नवे आयिल्ले आसा. मंदीर जे साळावलीचो डॅम बांदला ताचेर उदक गेल्यानंतर साळावलीचें देवूळ दिसता. ते उदका सकयल गेले. त्या उदका सकयल गेल्ल्या हातून एक दर्गो उबो जाल्लो आसा थंय. डॅम बांदलो तेन्ना नाशिल्लो तो. पण आतां आनी ताका प्रोटेक्शन दिवपाचें काम काही सरकारी लोक जे आसात काही अधिकारी जे आसात हांचे हें करतात. हें सगळ्या कडेन चालू आसा. हें डेंजरस मोठें हें चिन्ह अशें म्हाका दिसता. ताचेर बंदी घालची अशी मागणी आमचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत हांणी केल्ली आसा. त्या हाचें स्वागत आमी हिंदू रक्षा महाआघाडीन केल्या. पण म्हाका दुख्ख जाता की ताणें हिंदू संघटना मायनॉरिटी अपीजमेंट करपा खातीर पर्रीकरा पासून 10 वर्सां जाली 2012 साला पासून रामसेना नावाची संघटना जी आसा हिंदू तिचेर बंदी आणि प्रमोदजी मुतालिक म्हणून ताचे प्रमुख आसा ताचेर प्रवेश बंदी म्हणजे ताणें खंयची पापां केली म्हणून आज सुद्धा प्रमोदजी सावंतान रिव्ह्यू केला. म्हणजे हाली 6 म्हयने रिव्ह्यू करतात ते. झारखंड गव्हर्नमेंट जो आसा ताणें बंदी घालपाच्यो ज्यो आसा ते घातली ताणें भौतीक. आनी आपले म्हणजे गोवा गव्हर्नमेंट जर रामसेनेचेर बंदी घालूंक शकता प्रमोदजी मुतालिकाचेर घालूंक शकता जाल्यार केंद्रात कडेन मागणी कित्याक करतात आमी. ज्या कायद्यान आनी ज्या अधिकारान तुमी रामसेनेचेर बंदी घातली त्याच अधिकाऱ्यान तुमी ह्या PFIचेर बंदी घाला बरें. तुमकां जर वाटलें की हे खून मारामारी करता म्हणून देशद्रोह करता म्हणून कित्याक सोडटात तांकां काय म्हणून आमी तुमच्या फाटल्यान आसा गव्हर्नमेंटाच्या. तुम्ही जर या प्रकारची कारवाई जर केली अख्खें गोंय तुमच्या फाटल्यान आसतलें आनी तुमकां हिरो मानतले. हे असले बोटशेपे धोरण स्विकारू नाका. आमचेर बंदी घालपाक तुम्ही बरेच शस्त्रास्त्रांनी घेवन आणि तांचेर बंदी केंद्रान घालपाची हे चलेगा नाही. दुसरी घोशणा जी केली ती धर्मांतरां हांगा जी जाता ती सहन करचेना म्हणून. ह्या घोशणेचें आमी हिंदू रक्षा महाआघाडी तर्फे स्वागत करता आणि अशा प्रकारे
खंय मदत जर जाय जाल्यार हिंदू रक्षा महाआघाडी मुख्यमंत्री आणि ह्या गव्हर्नमेंटाच्या फाटल्यान उभे रावपाची आमची तयारी आसा अशा प्रकारचे हांव ह्या व्यासपीठा वयल्यान सांगता. धर्मांतरण जायना म्हणटात हांगा आतां जे हिंदू योद्धा म्हणून तुमच्या समोर येतलो ताका विचारलो जाल्यार तो पाडव आसतलो खंय धर्मांतरण जाता आनी त्यामुळे नांव म्हणणे जे आसा चार लोक जे सांगतात ते खंयच्या नंदनवनान मूर्खांचे आसा ते म्हाका खबर ना. एकूण हो विशय असो आसा एकूण विषय असो आसा की नुसती भाशणां करून जावचें ना संघटीत जावपाक जाय म्हणून हिंदू रक्षा महाआघाडी जी आसा ही बारीक सारीक सगळी हिंदू संघटना ज्यो आसा त्या संघटनांनी तुम्ही मोठे जा सगळे पण खंय तरी एका व्यासपीठाचेर येयलो बरें म्हज्या सारकेलो फालतू मनशाक तुम्ही निमंत्रण केलें तुमच्या पैकी कोणी नेतृत्वाचो प्रश्न ना हो प्रश्न सगळ्यांनी एकत्र हाडपाचो प्रश्न आसा. त्यामुळे ही म्हजी संघटना ती म्हणजे नाट्य संस्था आणि खंयची संस्था स्पोर्ट्स क्लब सेल्फ हेल्प ग्रुप महिला मंडळां सगळे आध्यात्मिक संस्था ह्यो सगळ्यो एका मंचाचेर येवपाक जाय म्हणून हिंदू रक्षा महाआघाडी काडल्या. हे जर करिनात आमी जाल्यार फुडली 2-4 वर्सां चड नाका आमकां अदीक धोक्याची जातली आनी हो द्विराष्ट्रवाद जो फोफावता ही केंद्रां खंयची आसा फोफावपाची ती हांवें सांगलें राजकीय हातूंतल्यानूय आसा आनी धर्माच्या क्षेत्रानूय ही केंद्रां आसा हें सांगपाक म्हाका खूब वायट दिसता. ताका टॉलरेट करतात आमी मोठ्या संख्येन ताका आमी निवडून हाडटात राष्ट्रीयता पळयल्या शिवाय आनी म्हणून आमच्या हिंदू आनी क्रिश्चन बांधवांनी ह्या सगळ्या हाका बळी न पडता देशाच्या नॅशनॅलिटीच्या आधाराचेर निर्णय घेवपाक जाय जशे कुंकळेकारांनी घेतले तांणी. धर्मा कडेन आमचें कांयच म्हणणें ना इंग्रजीन वचपाचेर कांयच म्हणणें ना मशिदीन वचपाचेर कांयच म्हणणें ना पण हांगा राष्ट्रीय ह्या देशान जर रावतात मुक्त गोंयान जर रावतात तुमच्या कडेन राष्ट्रीय वागणूकच अपेक्षीत आसा. ते जर केलें ना जाल्यार विरोध करतले तेणी. म्हाका एक पत्रकार विचारतालो मागीर सरकारान तुमकां रासुका बी जावन तुमची जेलान वचपाची आनी जाल्यार जेलाक कोण केअर करता काय म्हणून हू केअर. प्रश्न तत्वांचो आसा तत्वां खातीर तुमी मरपाक तयार आसात मरे आमी. राष्ट्रवादाचें तत्व जें आसा त्या तत्वा कडेन कसल्याच प्रकारची तडजोड खंयच्याय दडपणाच्या सकयल वाटून आमी करपाचें ना आमी ठरयना. हांगाचो गोंयचो हिंदू जो आसा हो सुशिक्षीत आसा स्वाभिमानी आसा तो जें कितें करपाक जाय तें करतलो. हांव कोण हांव तांचें प्रतिनिधित्व करता फक्त अशा प्रकारचो प्रश्न आसा. बरेंच लांबून हांवें तुमच्या समोर दवरपाचें धाडस केलें. मुख्य भाशण रमेशजी शिंदेचें आसा ते म्हज्या सारकेल्याकूय मार्गदर्शन करत ठरतलें अशें म्हाका दिसता. तुमचो सगळ्यांचो निरोप. विनीकर सरान जो पूर्ण विषय मांडला त्या संदर्भात आमच्या लक्षात येयलें आसतलें की आमी आत्तां खंयच्या आणि पुढची पिढी जी आमची आसा त्या पुढच्या पिढीक आमकां योग्य मार्ग जो आसा हो हे सगळो विशय सरांचो मांडलो तो महत्वाचो आसा. आता हांव आजच्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जे आसा ती रमेशजी शिंदे हांकां विनंती करता की तेंच्यांनी आपलो विशय मांडचो. सर्व उपस्थितांना नमस्कार. आज अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीया हा आपल्या दृष्टीने एक महत्वाचा पवित्र दिवस आहे. या दिवशी म्हटलं जातं की लोक सोनं खरेदी करतात परंतु गोव्यातले लोक विचारांचं सोनं घ्यायला आलेले आहेत. त्यामुळे खूप चांगलं या ठिकाणी या सभेच्या निमित्ताने वाटलं. मी आज भगवान परशुरामांची जयंती आहे म्हणून भगवान परशुराम भगवान श्रीकृष्ण
आमचे सद्गुरू परात्पर गुरु डॉक्टर जयंत आठवले, व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांना नम्रपणे वंदन करतो आणि आपण सगळेजण हे जे काही विचारांचं सोनं घ्यायला आलेलं आहे तर त्या निमित्ताने काही महत्वाच्या गोष्टी आता आपल्या समोर वेलिंगकर सरांनी मांडलेल्या आहेत. त्याचाच एक भाग की हे जे डिनॅशनलायझेशन चालू आहे, अराष्ट्रवाद हा जो आज आपल्या देशामध्ये निर्माण केला जातोय, तर ह्या दृष्टीने मी काही गोष्टी आपल्या पुढे मांडणार आहे की ज्याच्यामुळे त्यांच्या मूळ संकल्पनेला कुठेतरी मदत व्हावी. आता ह्या कार्यक्रमाची पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर जणू काही कार्यक्रमच झाला अशा पद्धतीने त्याला विरोध व्हायला. जेव्हा विरोध व्हायला लागला त्यानंतर मी बऱ्याचशा मुलाखती बघितल्या, विरोधकांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही बघितलं आणि हे सगळं म्हणणं बघत असताना मला काही गोष्टी त्यामध्ये प्रश्न पडले, काही नवीन गोष्टी त्यामधून लक्षात आल्या. एक आता जो शेवटी वेलिंगकर सरांनी उल्लेख केला की हा कार्यक्रम झाला किंवा गोवा फाईल्स ह्या लोकांच्या पुढे आल्या म्हणजे कम्युनल हार्मनीला काहीतरी प्रश्न निर्माण होईल, बाधा निर्माण होईल. म्हणजे आपण म्हणूया की ज्याला सामंजस्य आहे किंवा समाजामध्ये सगळेजण एकत्र राहत आहेत तर यांना कुठेतरी अडचण निर्माण होईल. माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की कम्युनल हार्मनी सांभाळण्याची सगळी जबाबदारी फक्त या देशामध्ये हिंदू बहुसंख्य आहे. जगाच्या पाठीवरचा मला एक देश तुम्ही दाखवा की ज्या देशामध्ये दुसऱ्या धर्माची लोक अल्पसंख्य परंतु त्यांना महत्वाच्या पदांवरती बसवलं. भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान घ्या, बांगलादेश घ्या, आजपर्यंत एक तरी पाकिस्तानमध्ये हिंदू राष्ट्रपती झाला, सैन्याचा प्रमुख झाला, पंतप्रधान झाला, मुख्यमंत्री झाला, बांगलादेशमध्ये झाला, कुठेही आपल्याला तर दिसत नाही. मग जर हे कुठेच आम्हाला दिसत नाही तर कम्युनल हार्मनी सांभाळण्याची सगळी जबाबदारी हिंदूंवरती कशी टाकता येईल? ती बाकीच्या समाजावरती नाही आहे का? आणि याचं उदाहरण म्हणून मला सांगायचं की ह्या देशात 80% जास्त हिंदू राहत असताना दिवसातून 5 वेळा लाऊडस्पीकर वरून नमाज चालते. बरं, लाऊडस्पीकरच्या विरोधामध्ये भारतातल्या 16 न्यायालयांनी जजमेंट दिलेली आहे. 16 ज्या 2002चं सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट. मग न्यायालयाने जजमेंट द्यायची आणि त्याच्यावरती सरकारने कारवाई करायची नाही, हा कुठल्या प्रकारचा सेक्युलर वाद आहे? बरं, ह्याच्यामध्ये सुद्धा लाऊडस्पीकरच्या विरुद्ध बोललात की लगेच काय कम्युनल डिसहार्मनी. हल्ली तर कम्युनल डिसहार्मनीचा प्रश्न एवढा आलाय की आमच्या देशात शिया लोकांच्या मिरवणुका चांगल्या निघतात, ईदच्या मिरवणुका व्यवस्थित निघतात, परंतु प्रभू श्रीरामाची मिरवणूक आपण सुरक्षितपणे काढू शकत नाही. 12 ठिकाणी आपल्या देशात दंगली झाल्या. दिवसातून 5 वेळा आम्ही हे ऐकायचं की आमचा अल्लाह सर्वोच्च आहे, बाकी इतर कुठलेही देव नाहीत. म्हणजे आमचे 33 कोटी जे देव आहेत त्यांना दिवसातून 5 वेळा आम्ही ऐकायचं, तरी सुद्धा काय म्हणणार नाही. कम्युनल डिसहार्मनी तुम्ही बोललात तर आहे, म्हणजे ते दिवसातून 5 वेळा बोंबलतात, त्यांनी कम्युनल डिसहार्मनी होत नाही, कारण हिंदू शांत काय. ते सगळी प्रत्येक वेळी हिंदूंवरती जबाबदारी टाकून का मोकळं होतात हे मला नेमकेपणाने कळलेलं आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये ज्याने गोव्यामध्ये येऊन अत्याचार केले त्याला काय गोमंतकाच्या लोकांनी निमंत्रण देऊन पाठवलं होतं, बाबा गोव्यामध्ये
सुधारणा करण्यासाठी तू यायचं तिकडे? की गोमंतकातल्या लोकांनी सांगितलं होतं नाही आम्हाला एक नवीन धर्म सुद्धा शिकायचा आहे म्हणून तू यायला पाहिजे? दुर्दैवाची गोष्ट आहे की ही सगळी मंडळी भारतामध्ये आली. भारतामध्ये येऊन त्यांनी सहजासहजी हिंदूंचं धर्मांतर केलं नाही, प्रत्येक ठिकाणी अत्याचार केले. आपण तुगलकाचा इतिहास बघा, अल्लाउद्दीन खिलजीचा इतिहास बघा, बाबराचा इतिहास बघा, औरंगजेबाचा इतिहास बघा. हे सगळे इतिहास नेमके काय सांगतात? आमची हिंदूंची मंदिरं पाडली, आमच्या हिंदूंना धर्मांतरित करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. आणि मी तुम्हाला अगदी आज आपण कितीही आनंदी असलो की अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर बनत आहे, 500 वर्षांचा लढा त्यासाठी द्यावा लागला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आपल्याला मंदिर मिळालं. परंतु आमच्या गोमंतकीयांपैकी किती जणांना माहिती आहे की दिल्ली पासून, भारताची राजधानी असलेली दिल्ली पासून 200 किलोमीटरच्या परिघामध्ये, सर्कम्फरन्स मध्ये तुम्ही कुठेही जा आणि 100 वर्षापूर्वीचं तुम्ही एक हिंदू मंदिर दाखवा, आमचं उघड आव्हान. कुठे गेली ही सगळी मंदिरं? का आज कुतुब मिनारच्या ठिकाणी, त्या ठिकाणी आव्हान केलं जात आहे की इथे ज्या शिल्लक असलेल्या ज्या मूर्ती आहेत, गणपतीची मूर्ती आहे, विष्णूची मूर्ती आहे, या सगळ्या मूर्ती आम्ही संग्रहालयात नेऊन ठेवू. म्हणजे कुतुब मिनार मुसलमानांनीच बनवला, कुतुबनेच बनवला हे सिद्ध. त्या ठिकाणी असलेल्या मूर्ती काय सांगतायत? या कुतुब मिनारच्या समोर जो आमचा विजयस्तंभ उभारला गेला 2000 वर्ष, तो लोहस्तंभ गंजलेला नाही. आणि इतकं उत्तम प्रकारचं लोखंड भारतामध्ये बनवण्याची कला 2000 वर्षापूर्वी होती. हा लोहस्तंभ काय तुम्ही काढून टाकणार तिकडून? हा तर त्या कुतुबने बनवलेला नव्हता, कारण कुतुब 2000 वर्षापूर्वी त्याचा धर्मच अस्तित्वात नव्हता. मग ह्या सगळ्या इतिहासाच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर ज्याप्रमाणे आज 100 ते 150 वर्षापूर्वीचं मंदिर दिल्लीच्या 200 किलोमीटरच्या परिघामध्ये आपल्याला आढळत नाही, तसं गोव्यातल्या किती तालुक्यांमध्ये, किती शहरांमध्ये, किती गावांमध्ये आपल्याला 500 वर्षापूर्वीची मंदिरं दिसतात, 400 वर्षापूर्वीची मंदिरं दिसतात. मग याचा अर्थ गोव्यात मंदिरच नव्हती का? जर गोव्याच्या थोडस खाली गेलं आपण तर अगदी कारवार पासून, कारवारच्या पुढे आपण गेलो गोकर्ण पासून, जर आपल्याकडे त्या ठिकाणी शेकडो वर्षापूर्वीची मंदिरं आहेत, तर मग गोव्यातच का ती नष्ट झाली? आणि आम्हाला एकमात्र मंदिर गोव्यामध्ये आज तांबडी सुर्लोला बघायला मिळतं, प्राचीन मंदिर. तर ही मंदिरं नेमकी गेली कुठे? ह्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर आपल्याला हे जे काही डिनॅशनलायझेशन, कोलोनायझेशन, या सगळ्या गोष्टी ह्यातून लक्षात येतील. आता दुसरा, गोवा फाईल्सच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा भाग की हा सगळा मुद्दा केव्हा उघड झाला, तर काश्मीर फाईल्स सिनेमा आला आणि मग त्यावरती गोवा फाईल्स या दृष्टीने विचार झाला. आता काश्मीरमधील सुद्धा लोक हे त्या ठिकाणी त्यांच्यावरती झालेल्या अन्यायाच्या विरोधात लढत होते. मी साधारणपणे मागची 16 ते 18 वर्ष त्या काश्मीरी हिंदूंबरोबर काम करतो. त्यांच्या जप्ती कॅम्प मध्ये जाणं असेल, त्यांना सरकारच्या विविध योजनांमध्ये सहभागी करून घेण्याचा भाग असेल, त्यांची एक्झिबिशन्स आम्ही जवळपास भारतातल्या 13 भाषांमध्ये अनुवादित केली आणि जगाच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला की
काश्मीर मधल्या हिंदूंच्या बाबतीत नेमकं काय झालं. मला एक प्रकारची लाज वाटते. आपल्याला माहिती आहे हे प्रदर्शन कोणी बनवलं होतं. काश्मीर मधल्या हिंदूंवरती अत्याचार झाले आणि प्रदर्शन बनवलं होतं फ्रान्स मधल्या फ्रान्सवा बोतीये. त्याने जाऊन तिकडचे फोटोग्राफ्स एकत्र केले, मंदिरांचे फोटोग्राफ्स एकत्र केले, ज्या ज्या ठिकाणी अत्याचार झाले त्या ठिकाणी जाऊन फोटोग्राफ एकत्र केले आणि त्याने फॅक्ट नावाचं प्रदर्शन बनवलं. म्हणजे आमच्यावरच झालेल्या अत्याचारांच्या बाबत आम्ही किती असंवेदनशील आहोत ह्याचं हे सगळ्यात मोठं उदाहरण. जगाच्या पाठीवरती ज्यू लोकांचा इतिहास, यहुदी लोकांचा इतिहास अगदी मोठ्यापणाने मांडला जातो की हिटलरने एवढ्या लोकांची हत्या केली, परंतु त्याच्या कितीतरी पट लोक तर फक्त औरंगजेबानेच मारलेली आहेत. बाकी त्याच्या अगोदरचे खिलजी किंवा हे सगळे जे आहेत, आजही अफगाणिस्तानमध्ये हिंदू कुश नावाचा पर्वत आहे. अफगाणिस्तानमध्ये हिंदू कुश का त्याला म्हटलेलं आहे तर जिथे हिंदूंची कत्तल झाली. आणि आम्ही या सगळ्या गोष्टी आम्हाला कल्पनाच नसतात. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की गोव्यामध्ये इन्क्विजिशन मध्ये झालेल्या अत्याचारांचं प्रदर्शन सुद्धा ह्याच फ्रान्स मधल्या फ्रान्सवा बोतीने बनवलेलं आहे. म्हणजे आम्ही स्वतःवरच्या अन्यायांच्या बाबतीमध्ये किती दुर्लक्षित आहोत. आम्ही नीटपणे ओरडून सांगू सुद्धा शकत नाही की नाही आमच्यावरती अत्याचार झाले. आणि प्रत्येक वेळी कुठलाही विषय काढला तर सांगितलं काय जातं, नाही नाही ते अल्पसंख्याक, त्यांना तुम्ही काळजी घेतली पाहिजे, त्यांच्यावरती अत्याचार होता कामा नये. जगाच्या पाठीवरचा एकमात्र देश असेल की जिथे अल्पसंख्याक लोक बहुसंख्यांवरती अत्याचार करत असतात. आणि ह्याच्या पुढे जाऊन मला आपल्याला एक 2-3 महत्वाची उदाहरणं सांगायची आहेत. कारण ही जी काय कम्युनल हार्मनी आणि कम्युनल डिसहार्मनीचा जो प्रश्न आहे, आमच्या धर्मग्रंथांमध्ये वसुधैव कुटुंबकम सांगितलं. संपूर्ण पृथ्वीवरचे राहणारे सगळे मिळून एक कुटुंब आहे. यात कुठे आम्ही म्हटले कुठली जात, कुठली भाषा, कुठली परंपरा, कुठला वर्ण, कुठेच नाही. ज्यांची ही शिकवण आहे त्यांच्याविषयी लोकांना आक्षेप आहे. आणि जे सांगतात की नाही आमच्याकडे आलात तर तुम्ही 10 हत्या केल्या, 10 बलात्कार केले तरी सुद्धा चालेल, परंतु तुम्हाला स्वर्गातच प्रवेश आहे, त्या लोकांच्या बाबतीत काय? भारतामध्ये इन्क्विजिशन जे जगात जे चालू झालं ते ज्यू लोकांवरती सगळ्यात पहिल्यांदा चालू झालं. स्पेन मधले असतील, पोलंड मधले असतील. हे पोलंड मधल्या ज्यू लोकांवरती जेव्हा इन्क्विजिशनचे अत्याचार होणार होते त्यावेळी तिकडची काही कुटुंब ही एका नावेमध्ये बसली आणि ती नाव जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये गेली, परंतु कोणीही त्यांना आश्रय दिला नाही. आणि ही नाव जेव्हा गुजरात मधल्या जामनगरच्या किनाऱ्यावरती लागली त्यावेळी त्या ठिकाणी राजा दिग्विजय सिंगांचं राज्य होतं. त्या राजाने त्यांच्या सगळ्या परिवाराला आपल्या इथे सामावून घेतलं आणि त्यांना लहान मुलांपासून सगळ्यांचं रक्षण केलं. आणि इन्क्विजिशन पासून किंवा अत्याचारांपासून रक्षण करणारा एक मात्र राजा हा दिग्विजय सिंग, जामनगर. आणि आजही पोलंड मध्ये दिग्विजय सिंगच्या नावाने रस्ते आहेत, चौक आहेत. अरे ही आमची परंपरा आहे. आज जे पारशी आमच्याच फक्त देशामध्ये जवळपास त्यांची लोकसंख्या शिल्लक आहे. हे टाटा किंवा गोदरेज यांना कधी कोणी हिंदूंनी म्हटलंय का की तुमचा आणि आमचा संबंध काय, तुम्ही तर इराणचे मूळ, पर्शियाचे. आम्ही त्यांना आमचे बांधव असल्यासारखं सांभाळतो. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर मला प्रश्न पडतो की हिंदूंनी काहीतरी म्हटलं, स्वतःवरचे अन्याय सांगायचं म्हटलं तरी सुद्धा कुठेतरी लगेच नाही कम्युनल हार्मनीला प्रश्न होईल कसा निर्माण. आणि म्हणून ही आपली जी परंपरा आहे
ह्या परंपरेला आपण लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु त्याच वेळी आज बदलणाऱ्या काही गोष्टींच्या बाबतीत काश्मीर फाईल्स या सिनेमाने जो प्रयत्न केला की काश्मीर मधल्या हिंदूंना न्याय देण्याचा, कारण जगाच्या पाठीवर कोणाला माहितच नव्हतं की काश्मीर मध्ये नेमकं काय घडलं, आणि आज लोकांच्या पुढे गेलं की नाही काश्मीर मध्ये जे घडलं ते चुकीचं घडलं. ठीक आहे, काही सेक्युलरवादी नेत्यांना ते पटलं नसेल, त्यांचं म्हणणं असेल की नाही नाही बुरहान वानीची सुद्धा दुसरी बाजू असू शकते, कारण त्यांना सवय आहे की बुरहान वानीचे वडील हे प्राध्यापक होते, पण प्राध्यापक असून काय मुलगा आतंकवादी होता त्याचं काय. म्हणजे प्रत्येक वेळी ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही प्रदर्शित केल्या जात आहेत त्यावेळी भारतामध्ये नेमकं काय चालू आहे आणि हा न्याय गोमंतकातल्या हिंदूंना का मिळू नये जो आज काश्मीर मधल्या हिंदूंना मिळतो. भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ह्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. फ्रीडम, जस्टिस, फ्रॅटर्निटी अँड इक्वॅलिटी. मग माझं म्हणणं आहे की जर ह्याच्यामध्ये जस्टिस आहे तर ते जस्टिस ह्या देशामधले 80% हिंदू नागरिक म्हणून आम्हाला का मिळू नये. तो न्याय आमच्यावरती जर कोणी बाहेरून येऊन अत्याचार केला असेल तर तो आम्हाला का मिळू नये. आणि म्हणून संविधान जर आम्हाला न्याय देण्याची गोष्ट करतं तर तो न्याय मागण्याचा अधिकार हिंदूंना आहे, आणि ही गोष्ट आपण लक्षात ठेवू. आज गोव्यामध्ये जे बोलतायत ते गोव्याच्या बाहेर काय चाललंय ते आपल्याला सांगत नाही, आणि म्हणून मी तुम्हाला 3 घटना सांगतो. नागालँड मध्ये 90% ख्रिस्ती लोक संख्या झाली धर्मांतर करून. ह्या नागालँड मध्ये NSCN नावाची एक आतंकवादी संघटना. NSCN संघटनेला संपूर्णपणे जगातल्या वेगवेगळ्या देशातल्या चर्चचा पूर्णपणे पाठिंबा आहे. या NSCN संघटनेने नागालँड मध्ये बोर्ड लावलेले आहेत. तुम्ही गुगल वरती जाऊन सर्च करा नागालँड फॉर ख्राइस्ट. नागालँड फॉर ख्राइस्ट. अरे तुम्ही संविधानात लिहिता भारत सेक्युलर आहे आणि नागालँड फॉर ख्राइस्ट कसं काय निर्माण झालं. परंतु संपूर्ण नागालँड मध्ये हे बोर्ड लावलेले आहेत आणि त्याचे फोटो गुगल वरती उपलब्ध आहेत. म्हणजे जे आता वेलिंगकर सरांनी सांगितलं की हे जे काही कॉलोनायझेशन चालू आहे, हा जो काही अराष्ट्रवाद आपल्या देशातल्या लोकांच्या मनामध्ये भरवण्याचा प्रयत्न चालू आहे, तिथे नागालँड आज स्वतंत्र देशाची मागणी करतो. म्हणजे एका ठिकाणावरून स्वतंत्र देशाची मागणी चालू झालेली आहे. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. मिझोराम मध्ये जवळपास 96% ख्रिस्ती जनसंख्या. आता मिझोराम मध्ये निवडणूक झाली आणि मिझोरामचे मुख्यमंत्री निवडून आले. त्यांचं नाव आहे झारोमथांगा. ह्या झारोमथांगांचा शपथविधी चर्चचे प्रिस्ट बोलवले गेले आणि बायबलच्या व्हर्सेस पढवून त्याच्या निनादामध्ये त्या सगळ्या झाल्या. बरं एवढंच नाही, त्याच्या पुढे त्या सगळ्या विधींना ख्रिस्ती धर्मातल्या सगळ्या परंपरांचं आचरण केलं गेलं. मला प्रश्न पडला की मिझोराम हे सेक्युलर भारतात आहे की भारतापेक्षा स्वतंत्र झालेलं आहे. या मिझोराम मध्ये राज्यपाल म्हणून केरळ मधले पूर्वी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष असलेले कुम्मामम राजशेखरन यांची नियुक्ती झाली. संपूर्ण मिझोराम मध्ये विरोध झाला. का तर आमचं राज्य ख्रिस्ती बहुल आहे, एक हिंदू या ठिकाणी आम्हाला राज्यपाल म्हणून मान्य नाही. म्हणजे आपला देश सेक्युलर प्रिन्सिपलने चालतो असं आम्हाला सांगितलं जातं, शिकवलं जातं.
आग्रह धरला जातो, नाही नाही भारत सेक्युलर आहे. मग सेक्युलर भारतामध्ये एक मुख्यमंत्री चर्चचे फादर बोलवून त्या ठिकाणी बायबलच्या वर्सेस वाचून शपथविधी ग्रहण करत असेल तर ते कुठल्या प्रकारच्या सेक्युलर वादात? त्या ठिकाणी सरकारने नेमलेला गव्हर्नर हे जर सांगितलं जात असेल की ख्रिस्ती बहुल राज्यात हिंदू आम्हाला राज्यपाल चालणार नाही, तर हे नेमके कुठल्या दिशेने हे सगळे प्रयत्न निघालेले आहेत? त्याच्या पुढे ओडिसामध्ये स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची हत्या झाली. कंधमाल या ठिकाणी स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांचा आश्रम होता आणि थोडक्याने 80 वर्षाच्या पुढचं त्यांचं वय होतं. त्यांच्यावरती AK-47 ने गोळ्या झाडल्या गेल्या. शरीराची जाळण झाली, परंतु इथे थांबले नाहीत. ते मृत्युमुखी पडल्यानंतर कुऱ्हाड आणून त्यांचे हात पाय तोडून वेगवेगळे केले. याला काय म्हणायचं मी? दयाक्षमा. या गुन्ह्यामध्ये आज 5 ख्रिस्ती पकडले गेले, 7 ख्रिस्ती पकडले गेले आणि 1 नक्षलवादी. त्यांच्या हत्येचा संपूर्ण कट चर्च मध्ये शिजला. ओडिसामध्ये हिंदुत्वादी सरकार नाहीये. मी न्यायालयाने दिलेला निकाल सांगतो, दोषी ठरवलेल्यांचा निकाल सांगतो. याला काय म्हणायचं? दया, क्षमा, शांती. परंतु ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत हिंदू समाज हा जागाच नाहीये. त्याला लक्षात देत नाही की आपलं डिकॉलनायझेशन चालू आहे किंवा कॉलनायझेशन चालू आहे आणि नॅशनलायझेशन चालू आहे. मी तुम्हाला याचं उदाहरण म्हणून, मी कालच बँगलोर वरून आलो. बँगलोर मध्ये आम्ही एक विषय घेतला आणि हा विषय आज राष्ट्रीय स्तरावरती गाजतोय. बँगलोर मधली एक शाळा आहे. ही शाळा क्लॅरेन्स हायस्कूल म्हणून आहे. 1914 ला स्थापन झाली आणि ही शाळा आज हिंदू परिवारांकडून एक डिक्लेरेशन भरून घेते आहे. डिक्लेरेशन काय आहे? तर आमच्या मुलांना शाळेत जाताना बायबल त्यांच्या शाळेच्या बॅग मध्ये घेऊन जाण्यास आम्ही विरोध करणार नाही. त्यांनी शाळेत बायबल वाचलं तर आमचा विरोध नाही. मला प्रश्न पडला, हा सगळं काय नेमकं चालू आहे? ह्या सेक्युलरिझम सांगणाऱ्या देशामध्ये एक भारतामध्ये शाळा अशा प्रकारचा नियम बनवते आणि त्या नियमाच्या आधारे आपल्याकडे शाळेत प्रवेश दिला जातोय. आणि आम्ही याला विरोध केला की जर त्यांना मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हणून संविधानाच्या आर्टिकल 29 च्या अंतर्गत अधिकार असेल तर आम्हाला आर्टिकल 14 आणि आर्टिकल 25 च्या अंतर्गत आमच्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे. आम्हाला का जबरदस्ती केली जाते आहे की हिंदू मुलांनी बायबल घेऊन जावं, हिंदू मुलांनी टिळा लावू नये, हिंदू मुलांनी हातामध्ये मुलींनी बांगड्या घालू नयेत किंवा हाताला मेहंदी लावू नये? शाळेतल्या शिक्षणाचा आणि याचा संबंध नेमका काय? आणि जेव्हा आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या त्यावेळी हे क्लॅरेन्स हायस्कूलच्या मुख्याध्यापकांचं पत्र आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. Clarence High School has provided yeoman service to the community of Bangalore city by offering us high standard Bible based education. ह्याच्या पुढे बायबल क्लॅरेन्स हायस्कूलचं विजन आणि मिशन, या विजन आणि मिशन मध्ये काय म्हटलेलं आहे? अवर विजन, क्लॅरेन्स हायस्कूलचं विजन, पायोनियर इन होलिस्टिक एज्युकेशन इन an enjoyable, secure, inclusive and Christ centered environment. या देशामध्ये ख्रिस्त सेंटर एन्व्हायरमेंट निर्माण करायचं म्हणजे काय करायचं? तुम्हाला सेक्युलर देश आहे ना आणि एज्युकेशन ऍक्टच्या अंतर्गत चालते शाळा. त्याच्या पुढे यामध्ये अवर हिस्ट्री ऑफ द स्कूल, यामध्ये द स्कूल वॉज एस्टॅब्लिश्ड विथ अ विजन
to foster the complete and wholesome intellectual, spiritual, moral, physical and social development of every child based on Christian values. हे नेमकं काय आहे? या सगळ्या गोष्टी अशा बऱ्याच आहेत. या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही बँगलोरमध्ये एक मोठं आंदोलन उभं केलं की भारतामध्ये हिंदू मुलांना स्वातंत्र्य आहे की नाही. कारण जी मुलं आहेत ती मायनर आहेत. तुम्ही त्यांच्या पालकांकडून डिक्लेरेशन भरून घेताय, परंतु जी मुलं तिथे जातात त्यांना काहीच माहिती नाही त्यांच्यावरती संस्कार कुठले करतात. आणि मग एका डिबेट मध्ये एक बिशप आले आणि ते बोलले नाही नाही आम्ही हे सगळं बायबल मोरल व्हॅल्यूज साठी तिथे शिकवतो. मी त्यांना एकच प्रश्न विचारला, मला असं तुम्ही सांगा कुठे लिहिलेलं आहे की मोरल व्हॅल्यूज फक्त बायबल मध्ये आहेत? भगवद्गीतेमध्ये नाही, रामायणामध्ये नाही, महाभारतामध्ये नाही. तुम्ही चॉईस जर त्या ठिकाणी दिला की हा ठीक आहे तुम्हाला आवडेल ते घ्या, तुम्ही सांगता एकच फक्त तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. आणि आज त्या ठिकाणी एनसीपीसीआर राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने त्यांना नोटीस बजावली. कर्नाटकाच्या शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की कर्नाटकाचा जो शिक्षण कायदा 1983 चा आहे त्याचं हे उल्लंघन आहे आणि शाळेमध्ये कुठल्याही प्रकारची धार्मिक जबरदस्ती करता येणार नाही. आता मी परवा आलो कर्नाटकवरून. त्या दिवशी परवा कर्नाटकचे आर्च बिशप आणि शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि काय सांगितलं तर ही आमची प्रिंटिंग मिस्टेक आहे. म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक एवढ्या ठिकाणी हे सगळं जे आता वेलिंगकर सरांनी सांगितलं ठीक आहे. मुख्यमंत्री म्हणत असतील की आम्ही धर्मांतर थांबवू, परंतु हे शाळांमधून चालू असलेलं धर्मांतर आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की प्रवेशासाठी आमचे हिंदू पालक एक रात्र अगोदर जाऊन तिकडे उभे असतात की ज्यांना माहितच नाही आम्ही कुठलं डिक्लेरेशन भरतोय, आम्ही काय करतो आमच्या मुलांच्या भवितव्याविषयी. आणि जर हे भवितव्य असं निर्माण झालं तर राष्ट्रवाद येईल कुठून त्यांच्या मनात. ह्या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार केला. आता पुढचा जो ह्या ठिकाणी असलेला एक महत्वाचा मुद्दा की हे सगळं गोव्यामध्ये आज लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला जातो. मगाशी वेलिंगकर सरांनी त्याचा उल्लेख केला. मी गोव्याचा इतिहास वाचत होतो की कसं धर्मांतरण झालं, कुठल्या पद्धतीने मंदिरं पाडली गेली किंवा कशा पद्धतीचे आदेश निघाले. आणि हे सगळं वाचत असताना मला 1562 ला एक हिंदूंची आडनावं कशी बदलली गेली ह्याचा एक लेख मिळाला त्यामध्ये गोव्याच्या इतिहासाचं वाचन करताना. ह्याच्यात बरीच नावं आहेत, मी सगळी नावं घेणार नाही. शेटकर आहे त्यांचं आडनाव कुतिनो केलं, नाईक आहे त्यांचं आडनाव आल्मेरा झालं, प्रभू आहे त्यांचं आडनाव पेरेरा झालं, बांदेकर आहे त्यांचं आडनाव साल्टाना झालं, शिलार आहे त्यांचं आडनाव खुर्तादो झालं, आसवळण्याचे नाईक आहेत त्यांचं आडनाव प्रगांजा झालं, वेळीचे नाईक आहेत त्यांचं आडनाव आंताव, रॉड्रिगीज आणि सिल्वा झालं. ही सगळी आडनावं जर बघितली तर आज जे काही ह्या विषयी ओरडतायत त्यांनी ह्या जर इतिहास बघितला तर त्यांना लक्षात येईल की अरे आपलं आडनाव का होतं कोणचं. जर आडनाव हिंदू होतं तर आपण हिंदूच होतो ना. मग ह्या सगळ्या संदर्भात एवढा मोठा आरडाओरडा करायची गरज काय आहे. म्हणजे एखाद्याला काही भ्रम झाला तर तो भ्रमातून बाहेर येऊ शकतो, परंतु एखाद्याने भ्रम त्याला निर्माण करून दिला आणि त्याला सांगितलं नाही तू तसाच आहेस आणि तेच त्याने स्वीकारलं तर कसं आपण बाहेर आणणार त्याला. मी एक उदाहरण सांगून आपल्याला हे लक्षात आणून देतो. एक राजा होता, प्रचंड हत्ती होता आणि तो जे काही सांगेल त्याला जे काही वाटेल त्या सगळ्या गोष्टी तो स्वीकारायचा. त्याला इतर कोणी सांगितलेली एकही गोष्ट पटत नव्हती.
त्याने एका व्यक्तीला आपला त्या ठिकाणी हितचिंतक म्हणा किंवा त्याच्याविषयी काहीतरी चांगलं पुरोहित म्हणा अशा पद्धतीने नेमलं. आता तो पुरोहिताला सारखं विचारायचं की बाबा तू माझा पुरोहित आहेस, तू माझ्यासाठी नेमकं काय करू शकतोस. तर पुरोहिताला प्रश्न पडला की आता ह्याला काय सांगायचं. आणि मग पुरोहिताने सांगितलं मी थोडे दिवस जंगलामध्ये जातो, तपस्या करतो आणि तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येतो. पुरोहित काही दिवसानंतर जंगलामधून आला. प्रत्यक्षात त्याने आणलं काहीच नाही, परंतु तो राजदरबारात गेला आणि एका थाळीमध्ये त्याने एक छानसं आवरण घातलं आणि ते राजाच्या पुढे आणलं. राजा म्हटला की काय आणलंय माझ्यासाठी. तो म्हटला मी असा अंगरखा आणलेला आहे की जो अंगरखा घातला की तुम्ही जगात सम्राट होऊ शकता. परंतु अट एकच आहे की हा अंगरखा फक्त पुण्यवान लोकांना दिसतो किंवा राजाचे जे अहित बघणारे आहेत त्यांना तो दिसणार नाही. आता प्रत्यक्षात काही नव्हतंच त्यामध्ये. त्याने थाळी उघडली तर काहीच नाही त्यात, परंतु बोलणार कोण, कारण राजा क्रोधी. बरं दुसरं म्हणजे की जर तो काहीच नाही म्हटलं तर तो राजाचा विरोध सिद्ध होईल, शिक्षा मिळेल. त्यामुळे सगळे म्हणायला लागले वा वा काय छान अंगरखा, काय छान अंगरखा. त्याने सांगितलं ठीक आहे हा अंगरखा घाला. तर राजालाही प्रश्न पडला की मी जर म्हटलं की हा अंगरखा दिसतच नाहीये तर मी पापी ठरेन, पुण्यवान नाहीये. आणि मग शेवटी राजानेही सगळे कपडे उतरवले आणि तो अंगरखा घातल्याचा अभिनय केला. आणि सगळेजण म्हणायला लागले वा काय छान अंगरखा, वा काय छान अंगरखा. आता हा भ्रम आहे तर आपण काढू शकतो, परंतु जे हिंदू विरोधक आज हा अंगरखा घालून बसलेले आहेत की नाही आम्ही पोर्तुगीजच आहोत, तर त्यांचा आपण भ्रम उतरवायचा कसा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि म्हणून कठोरपणे सांगायला आज जे वेलिंगकर सरांनी सांगितलं किंवा जे गोवा फाईल्स हे एक्झिबिशन मधून होणार आहे की जे काय आहे सत्य ते सांगायला हवं. ते जर आपण सांगितलं नाही तर त्या पापात कुठेतरी आपणही सहभागी होतो. आणि म्हणून हे सगळं कठोरपणे सांगण्याची भूमिका ही आपल्याला घेतली पाहिजे. आता मी ह्या बाकीच्या कन्व्हर्जनच्या ऍक्टिव्हिटीज किंवा ह्या सगळ्या गोष्टी सांगणार नाही, कारण गोव्यात बरेच इतिहासाची पुस्तकं आहेत किंवा ह्या एक्झिबिशन मध्ये सुद्धा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. मला निवडक काही शेवटच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगायच्या आहेत की एक जो मुद्दा आहे की बऱ्याच लोकांना जर आपण म्हटलं की फ्रान्सिस झेवियर यांनी इन्क्विजिशन चालू केलं तर बऱ्याच लोकांचा असा त्याला आक्षेप असतो की नाही नाही त्यांचा तर मृत्यू झाला होता त्यावेळी आणि त्यांनी इन्क्विजिशन चालू नाही केलं. त्यांच्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी इन्क्विजिशन चालू झालं. परंतु लिस्बन मध्ये राहणारे दा सिल्वा नावाचे हिस्टोरियन आहेत, पोर्तुगीज आहेत. त्यांनी ह्या संदर्भात इतिहासामध्ये एक महत्त्वाचा उल्लेख केलेला आहे की फ्रान्सिस झेवियर आणि सिमाओ रॉड्रिग्स हे दोघे जण मित्र होते, दोघेही फादर होते आणि दोघेही एक संघटना चालवत होते ज्या संघटनेचं नाव आहे सोसायटी ऑफ जीसस. या सोसायटी ऑफ जीसस कडे इन्क्विजिशन, पोर्तुगालमध्ये इन्क्विजिशन करण्याचा अधिकार होता. आणि 18 सप्टेंबर 1540 ह्या दिवशी 23 ज्यू लोकांना जिवंत जाळण्याची आज्ञा दिली आणि त्या आज्ञेवरती फ्रान्सिस झेवियर यांची स्वाक्षरी. म्हणजे त्यांना इन्क्विजिशन माहित नव्हतं, इन्क्विजिशन मध्ये काय अत्याचार होतात हे माहित नव्हते. या सगळ्या गोष्टी प्रचंड खोट्या आहेत, कारण हा लिस्बन मधला हिस्टोरियन लिहतो की भारतामध्ये इन्क्विजिशन हवं आहे हे पत्र पोर्तुगालच्या राजाला पाठवण्यापूर्वी फ्रान्सिस झेवियर यांना माहिती होतं की इन्क्विजिशन म्हणजे नेमकं काय. मग ज्यांनी मागणी केली त्यांना कल्पना नव्हती काय नेमकं होणार आहे गोव्यामध्ये, कुठल्या प्रकारचे अत्याचार होणार आहेत. मग त्यांना जबाबदार का धरलं जाऊ नये.
आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवर्जून लक्षात घेतल्या पाहिजे. बरं, दुसरी आपली महत्वाची गोष्ट की जगाच्या पाठीवर जिथे जिथे इन्क्विजिशन झाली त्या प्रत्येक